नमस्कार मंडळी. आज आपण शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. राज्यात गेल्या काही काळात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून कर्जमाफी योजना आणण्याची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आय डी, आधार लिंक बँक खाते, मोबाईल नंबर आणि कर्जाचा तपशील बँकांमार्फत गोळा केला जात आहे. परंतु मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर अजूनही शेतकऱ्यांची ही माहिती बँकांपर्यंत पोहोचलेली नाही. अनेक थकीत तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे फार्मर आय डी नंबर, आधार नंबर किंवा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर अद्याप अपडेट झालेला नाही. 23 फेब्रुवारी 2026 पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधी सर्व कर्जदार शेतकऱ्यांचा डाटा गोळा करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठेवलेलं आहे. कारण 6 मार्चला बजेट सादर होताना कर्जमाफीसाठी काहीतरी तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सोसायट्यांच्या माध्यमातून थकीत व नियमित कर्जदार शेतकऱ्यांना माहिती सादर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मात्र तरीही अजून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी किंवा आधार डाटा दिलेला नाही. जर वेळेत ही माहिती दिली नाही तर येणाऱ्या कर्जमाफी योजनेत हे शेतकरी अपात्र ठरू शकतात, लाभ मिळण्यास उशीर होऊ शकतो किंवा काहींची नावे यादीतून वगळलीही जाऊ शकतात. म्हणूनच सर्व कर्जदार शेतकऱ्यांना प्रशासनाकडून स्पष्ट आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी त्वरित आपल्या सोसायटी सचिव, वसुली अधिकारी किंवा संबंधित बँका शाखांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. मित्रांनो, सध्या जून 2026 पर्यंत थकीत असलेली कर्ज आणि सप्टेंबर 2025 पर्यंत केलेल्या वसुलीचा डाटा मागवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 2025 मध्ये घेतलेल्या नवीन कर्जाचाही समावेश कर्जमाफीत करावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे आणि याबाबत सरकार काही दिलासा देईल अशी शक्यता आहे. सध्या लाखो शेतकरी डाटा संकलन प्रक्रियेत आहेत आणि 23 फेब्रुवारीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. म्हणून आपण जर कर्जदार शेतकरी असाल तर कृपया आजच आपली माहिती अपडेट करा. आपल्या गावातील इतर शेतकरी बांधवांनाही माहिती जरूर द्या, जेणेकरून कोणीही कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. अशाच प्रकारचे सर्व सरकारी अपडेट्स सर्वात प्रथम मिळवण्यासाठी आपल्या योजना दूत चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.